ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. ज्ञान प्रस्फुटित करण्याचा उपाय भाग 1. ओव्या आहेत 266 ते 268 आणि गीतेचा श्लोक आहे 40 व 41. कामक्रोधाने ज्ञान आच्छादलेले आहे, तेव्हा कामक्रोध दूर केल्याशिवाय ज्ञान होणार नाही. आणि कामक्रोध दूर करण्यासाठी जे जे उपाय करावे ते सर्व त्यांनाच सहाय्यकारी होतात, असं ज्ञानदेवाने सांगितलं. मग कामरूपी शत्रूवर जय कसा मिळवावा ते भगवंत आता सांगत आहेत. श्लोक 40. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिये, मन व बुद्धी ही याचे अधिष्ठान आहेत. ज्ञान आच्छादित करून यांच्या म्हणजे इंद्रियादिकांच्या योगाने हा प्राण्याला मोह पाडतो. श्लोक 41. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीहेनं ज्ञान विज्ञान नाशनम. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, म्हणून तू अगोदर इंद्रियांचे नियमन करून ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापरूपी कामाचा त्याग कर. तैसे उपाय कीजती जे जे ते यासीच होती विरजे, म्हणून हटिया ते जिनिजे इहीची जगी. अशा रीतीने ज्या ज्या युक्त्या योजाव्यात त्या सर्व या कामक्रोधानच सहाय्य करतात, म्हणून या जगात हेच हठयोग्यांना जिंकतात. ऐसी याही साकरा बोला एक उपावो आहे भला, तो करिता जरी अंगवला सांगेन तुझ. असे हे काम व क्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे. जर तो तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दाळून घाली तिये सर्वथैव. तर यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. तर तेव्हा अगोदर या इंद्रियांचेच पूर्णपणे दमन कर. काम दूर केल्याशिवाय ज्ञान होणार नाही, म्हणून भगवंत काम व क्रोध दूर करण्याचा उपाय सांगत आहेत. कोणत्याही शत्रूचा नाश करायचा असेल तर त्याचे आश्रयस्थानातूनच उच्चाटन करायला हवं. कामाचं आश्रयस्थान कोणतं ते भगवंतांनी 40व्या श्लोकात सांगितलेलं आहे. जीवाला ज्ञान होऊ न देण्यासाठी काम हा शत्रू आपल्या योजना इंद्रिये, मन व बुद्धी या 3 ठिकाणी राहून राबवतो. इथे सांगितलेला क्रम लक्षात घ्यायला हवा. कामाचा म्हणजे वासनांचा पगडा आधी इंद्रियांवर बसतो. इंद्रियांच्या माध्यमातून तो विषयांच्या संवेदना मनापर्यंत पोहोचवतो आणि विषयांपासून मिळालेल्या सुख संवेदना किंवा दुःख संवेदना मन बुद्धीपर्यंत पोहोचवते. आधी इंद्रिय विषयांचे गुलाम होतात. ती गुलाम झाली की तो काम आपला अंमल मनावर चालवतो. मन अधीन झालं की तो बुद्धीवर आपला अंमल चालवतो आणि बुद्धी कामाच्या म्हणजे वासनांच्या अधीन झाली की बुद्धी नाशात प्रणश्यती, हे तर ठरलेलंच आहे. कामाचा अंमल बुद्धीवर बसला की मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि परिणामी त्याचा नाश होतो. आता कामरूपी शत्रूची हे आश्रयस्थाने लक्षात घेऊन मनुष्यानं कामाचा सामना करायला हवा. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात की इंद्रिये, मन व बुद्धी या क्रमाने कामरूपी शत्रू अंमल चालवत असल्याने प्रथम इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. इंद्रियांच्या सरहद्दीवरच या कामाला अडवलं पाहिजे. एकदा का इंद्रियांमार्फत त्याच्या मनात प्रवेश झाला की त्याला हाकलून लावणे अवघड होऊन बसतं. म्हणून साधनेची सुरुवात इंद्रिय संयमानं करावी लागते. इंद्रिय संयम करायचा म्हणजे त्या इंद्रियांच्या मागे मन व बुद्धी जाऊ न देणे. मन व बुद्धीच्या सहाय्यानंच इंद्रियांवर संयम ठेवावा लागेल. स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की यदा संहरते चायम कूर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. कासव ज्याप्रमाणे धोक्याची जाणीव होताच आपली सर्व इंद्रिय कवचात आवरून धरते, त्याप्रमाणे जो इंद्रियांना विषयांपासून आवरून धरतो त्याची बुद्धी स्थिर होते. त्यासाठी विवेक बुद्धी सतत जागृत हवी. म्हणून बुद्धो शरणम अन्विच्छ, म्हणजे बुद्धीला शरण गेले पाहिजे असं भगवंतांनी 2ऱ्या अध्यायात सांगितलं होतं. थोडक्यात विवेकाने इंद्रियांचे नियमन केले पाहिजे.
इंद्रिये ही स्वभावतःच विषयांमध्ये रत होतात, मग ती स्वैर व उच्छृंखल होतात. कोणताही विषय दिसला की त्याचा उपभोग घेत राहतात, योग्यायोग्यतेचा विचार करत नाहीत. म्हणून प्रथम इंद्रियांच्या या उपभोग घेण्याच्या वृत्तीला पायाबंद घातला पाहिजे. भगवंतांनी कामरूप शत्रूला ज्ञान विज्ञान नाशिनम म्हणजे ज्ञान व विज्ञानाचा नाश करणारं म्हटलेलं आहे. एखाद्या वस्तूचे स्वरूप असे असे आहे असे शास्त्रावरून जाणून घेणे म्हणजे ज्ञान, आणि ते तत्व यथार्थ रूपाने अनुभवणे म्हणजे विज्ञान. उदाहरणार्थ आत्मा व परमात्मा एकरूप आहेत असं शास्त्रानं सांगितलेलं आहे, हे झालं ज्ञान. व त्या एकरूपत्वाचा स्वतः अनुभव घ्यायचा म्हणजे ते झालं विज्ञान. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू H2O म्हणजे पाणी असं शास्त्रानं सांगितलं, हे झालं ज्ञान. व प्रयोगशाळेत प्रयोग करून ते सिद्ध करणे हे झालं विज्ञान. साखर गोड असते हा सिद्धांत झाला, ती खाऊन तिची गोडी अनुभवणे म्हणजे विज्ञान. काम हा ज्ञान व अज्ञानाचा नाश करतो. काम हा ज्ञान व विज्ञानाचा नाश करतो. आत्मा व परमात्मा एकरूप आहेत. जे पिंडी ते ब्रह्मांडी असे शास्त्राने सांगितले असले तरी इंद्रियाधीन झालेला मनुष्य मुळात त्यावर विश्वास ठेवत नाही, आणि मग ते अनुभवण्याची गोष्ट तर दूरच राहिली. ज्ञानदेवाने सुद्धा कामाचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत व तेथूनच कर्माची प्रवृत्ती होत असल्यामुळे इंद्रियांचेच पूर्णपणे दमन करायला सांगितलेलं आहे. परंतु श्लोकातील ज्ञान विज्ञान नाशनम या पदांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी परिपूर्ण साधनेकडे संकेत केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.